नमस्कार. आज आपण करतोय गावाकडचं काळं चिकन. त्यासाठी लागणारं साहित्य, आपण कांदा घेतला, त्याला तेल लावून सोलून तेल लावून आपण पापडाचं जे आपलं हे असतं पापड भाजायची ताटली, त्यावर आपण भाजून घेणार आहोत खोबरं आणि कांदा. तर आपण उलटा आधी टाकून घेतला आहे, नंतर दुसऱ्या बाजूने देखील आपण भाजून घेणार आहोत. पाहू शकता कांदा आपला या बाजूने झालेला आहे एका बाजूने. आता खोबरं देखील पाहू शकता, इथे छान असं काळं होत आहे. खोबऱ्याचे तुकडे देखील आपण आजूबाजूने टाकलेले आहेत. सगळे कांदे अशा पद्धतीने आपण छान भाजून घ्यायचेत. खोबरं आणि कांदा छान भाजलं गेलं पाहिजे व्यवस्थित. खोबरं देखील पाहू शकतो छान, ते तेल जे असतं त्यामुळे थोडंसं पेट घेतं ते, पण ते लगेच भिजवून घ्यायचं. कढई कुकरमध्ये आपण तेल घेतलेलं होतं, त्यामध्ये आपण मसाला म्हणजे आलं लसूणची पेस्ट टाकली पहिल्यांदा. फक्त थोडा कांदा थोडासा फिरून घेतला टाकला आणि हळद टाकली आपण. थोडं मीठ देखील टाकणार आहोत. मिरच्या आणि ती अर्धी मिरची आपण थोडीशी कट करून टाकली. आपलं चिकन तसं कमी आहे. 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. छान परतून घ्यायचा मसाला भरपूर आणि कोथिंबीर टाकायची फ्लेवरसाठी. कोथिंबीरीच्या काड्या देखील यामध्ये टाकल्या तरी छान स्वाद येतो. चिकनचे पीस टाकलेत आपण आणि छान मिक्स करून घेतलं. घालून 2-3 मिनटं परतल्यानंतर आपण यात गरम पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला हवं तेवढं जसं जेवढं आपल्याला करायचं असेल तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या जातं आपल्याला. लीड लावून घेतलंय. दोन शिट्ट्या झाल्या की लगेच बारीक करायचा गॅस. 5 मिनटं ठेवायचं मंद गॅसवर आणि गॅस बंद करून टाकायचा. इथे आपण लसूण, आलं, कांदा, खोबरं आणि कोथिंबीर, मिरची घेतली आहे थोडी, त्यातसुद्धा कोथिंबीर भरपूर घेतली आहे आणि आता आपण ते वाटून घेतले. पाहू शकता किती छान काळा रंग आला होता. आता कढईमध्ये तेल तापवलं आणि त्यात मसाला टाकला. छान परतून घ्यायचा हा तेलावर अगदी तेल सुटेपर्यंत. मसाल्याचा कच्चटपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. पाहू शकता किती छान काळा रंग आला. त्यात आपण काळा मसाला जो आपला घरचा आहे तो देखील टाकणार आहोत. छान परतून झाले. आपलं कच्चटपणा गेला मिश्रणाचा आणि तेल सुटलं. तर या स्टेजला आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. आधी तिखट टाकले भरपूर, कारण आपल्याला झणझणीत करायचे. काळं तिखट,
काळ्या तिखटामध्ये गरम मसाला देखील असतो, पण तरीसुद्धा आता आपण गरम मसाला टाकतो आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर धणे जिरे पूड. चिकन मसाला असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही टाकू शकता, नसला तरी चालेल. छान परतून घ्यायचे सगळे मसाले आणि आता यात आपल्याला गरम पाणी टाकून द्यायचं आहे. मीठ टाकलं. आपल्या सूपमध्ये पण मीठ होतं, आपण आधी जे चिकन शिजवून घेतलं त्यात, आणि पाणी टाकायचं आणि हा मसाला आधी झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घ्यायचा. आणि आता हे जे आपलं अळणी होतं ते आपण बाजूला काढून ठेवलं होतं, तो कुकर तसाच गॅसवर चढवायचा, उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये हा मसाला आपण जे भाजून घेतला मसाला परतून तेलावर तो यामध्ये सोडून द्यायचा. असं केल्याने पाहू शकता छान रंग येतो लगेचच आणि छान अशी घट्ट ग्रेव्ही आपली तयार होते. आपल्याला कितपत पातळ ठेवायचं आहे हे आपण ठरवायचं. भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कसं लागणार आहे, किती लोकांसाठी, त्याप्रमाणे आपण रस ठेवायचा आहे. आता हे छान उकळू द्यायचं. संपूर्ण मसाले यात मिक्स झाले पाहिजेत एकत्र, इतपत उकळून घ्यायचं आणि त्याला छान उकळून घेतल्यामुळे तवंग देखील नंतर छान येतो. कोथिंबीर टाकली आहे त्यावर, पाहू शकता छान असं आपलं काळं चिकन तयार आहे आणि आता मी ते सर्व केलेलं आहे. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.